साहेब गेली 10 वर्ष झालं जेवण सुतार साहेब ह्या गावाला दत्तक घेण्याच्या पुढचं काम त्यांनी केलेलं आहे साहेब. पेरनोली जिल्हा परिषद मतदारसंघात गुलाल कोणाचा यावेळी? यावेळी जयवंतांचा आहे. हा गुलाल शेवटी आमचाच आहे आणि तो उडवायसाठी आमची ताकद आम्ही ठेवलेली आहे. विजयपंथीच होतील अशी खात्री आहे मला. 9 तारखेला 100% पेरनोली जिल्हा परिषदमध्ये कमळ फुलणार ही 100% आहे. त्या ग्रामीण भागात असा नेता होणे नाही आणि इथनं पुढे होणारही नाही. आमच्या मतदारसंघात कमळच फुलणार 100% आणि गुलाल हा कमळाचाच उडणार. याच्यापूर्वी पण भाजपचा झेंडा होता आणि आता इथून पुढे भाजपचा झेंडा राहणार आहे. विजय हा कमळाचाच होईल. 100% कमळ आपल्या पेरनोली जिल्हा परिषदमधून जयवंतदादा सुतार यांचं निवडून येईल. दादा काय पेरनोली जिल्हा परिषद मतदारसंघात काय सुरू आहे सध्या? सांगायचं झालं तर गेली 15 वर्ष जेवण सुतार साहेब आणि मसनू सुतार साहेब ह्या भागात एवढं कार्यरत आहेत की मसनू सुतार साहेब गेल्यानंतरसुद्धा जेवण सुतार साहेबांनी ह्या मतदारसंघात त्यांची उणीव कधी भासू दिलीच नाही. आणि सांगायचं म्हटलं साहेब की आता तुम्ही रस्ता आता ह्या आमच्या शिरशिंगी गावातला पूर्ण तुम्ही वार्ड बघू फिरला असेल तर कुठल्याही नेत्याला ह्या गावचं काही लेणं देणं पडलेलं नाही. आता जी निवडणूक लागली त्या माध्यमातून लोक आणि ते उमेदवार आपल्या प्रचार यंत्रणेतनं इथं पोचाल्यात. पण गेली 15 वर्षे ह्या मतदारसंघात ह्या गावचा काय आराखडा किंवा काय सर्वसामान्यांची अडचणी आहेत ह्यांची कधीही त्यांना काही गरज पडलेली नाही. आणि आता हे निवडणूक तोंडासमोर येऊन की आपलं भविष्यपणाला लागले म्हणून तिने येऊन आपली भूमिका मांडाल्यात. साहेब गेली 10 वर्ष झालं जेवण सुतार साहेब ह्या गावाला दत्तक घेण्याच्या पुढचं काम त्यांनी केलेलं आहे साहेब. हे त्यांचं गावाचं आजोळ आहे त्यांचं, पण त्यांनी कधीही कुठलाही आपल्या गावात किंवा ह्या गावात कधी त्यांनी काही मतभेद घेतला नाही. या गावात आपलं गाव समजून जो विकास केला तर जवळजवळ करोडो रुपये या गावामध्ये त्यांनी साहेब आणल्यात. तर सांगायचं झालं तर कुठलीही अडचण आता गावाला राहिलेली नाही. आणि ह्या मतदारसंघात आता त्यांच्यावर राहण्याचा आम्ही जो काय निर्णय घेतला आहे आम्ही युवा वर्गांच्या बरोबर जाणारा नेता आम्हाला पाहिजे आहे की कुणाची काय अडचण जरी भासली तरी 24 तास आम्ही त्यांच्या दाराला जाऊन आम्ही उभारून एखादं काम जर झालं तर आम्ही त्यांच्या कानपाटाला जाऊन बसून आम्ही ते काम करून घेऊन शकतो आहे असा तो नेता आहे. त्यामुळं आम्ही आता ठरवलं आहे की त्यांच्यासोबत राहायचं. कारण लहानपणापासून जे बालकडू त्यांनी राजकारणात घेतलेले आहेत त्या राजकारणाला साजेसा असा माणूस आहे साहेब तो. आणि त्याच्यात सांगण्याचा दृष्टिकोन इतका आहे की एक सर्वसामान्य घरात जन्म घेऊनसुद्धा त्यांनी स्वतः इतकं त्यांनी राजकारणात झोकून दिलं की आमच्या ह्या ग्रामीण भागात असा नेता होणे नाही आणि इथनं पुढे होणारही नाही. आणि आमदारांच्या माध्यमातून तिने जो काय ते विकास आराखडा जो आणलेला आहे तो एखाद्या आमदारांना पोषक असेल असं वातावरण की ह्या भागात तिने आजमावलेला आणि केलेला आहे. त्यामुळे ह्या वेळेला युवा वर्ग 100% त्यांच्यासोबत राहणार आणि विजयाची 1000% गॅरंटी माझी आहेच की त्यांचा विजय हा पक्काच आहे. आणि तिने काम करून मतदारसंघात लक्ष घातलेलं आहे. काम करायच्या अगोदर जे नेते आता आल्यात त्यांचं म्हणजे मतदार अजिबात त्यांच्या बाजून काय कौल देणार नाहीची गॅरंटी आहे माझी. आणि मी इथून पुढं आम्ही त्यांच्यासोबत कायमस्वरूपी राहणार. त्यांनी कधीही त्यांच्या सुखदुःखात आम्ही त्यांच्या भागीदार राहणार आणि ह्या वेळेला त्यांच्यासोबत आम्ही पाठीशी ठामपणे राहणार. दुसरीकडचे जर उमेदवार बघितले तर त्यांचा पण प्रचारात आघाडी दिसत नाही. आघाडी दिसत असेल कारण कसं पैशाच्या जोरावर जो तो आपली भूमिका बजावत असेल. पण जर ग्रामीण भागाचा जर विचार केला तर सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते 100% विकासाच्या बाजूला राहतील एवढी गॅरंटी माझी 100% साहेब आहे. कारण आम्ही आता ह्या प्रचाराच्या माध्यमातून मी आता जवळजवळ हा 70 गावांचा जो दौरा आहे तो मी आता केलेला आहे आणि तिथं माहिती घेतलेली आहे की विकासाच्या बाजून राहतील गावातली सर्व मतदार त्यांच्या बाजून राहतील याची ठाम गॅरंटी आहे साहेब. आणि जर असं नाही झालं तर मग विकासाला गती मिळणार नाही आणि बेरोजगारी वाढणार. सर्वसामान्याच्या अडचणी ज्या आहेत त्या पूर्ण होणार नाहीत, दूर होणार नाहीत. आणि आरोग्याच्या दृष्टीनं आता असा उमेदवार देणं गरजेचं आहे आणि या मतदारसंघातून असा उमेदवार येणंच गरजेचं आहे असं माझं तरी मन असं म्हणते सर. पेरनोली जिल्हा परिषद मतदारसंघात घड्याळ, धनुष्यबाण का कमळ फुलणार? कमळ फुलणार. का म्हणजे त्यांनी ह्या भागात सगळी कामे केल्यात. आमच्या किन्याच्या शाळेला 80 लाखाचा निधी आणला आहे. परत शाळेच्या पाठीकडे वाटिंगी रस्ता, पानंद रस्ता, शिरशिंगी गावात, कोळिंद्रे गावात, इतर भागात पेरनोली ह्या भागात सगळी कामे केलेत जयवंत मसनू सुतार यांनी. तर कारण त्यांनी तशी कामच केल्यात गावासाठी, गरिबासाठी धावून येणारे. भाजप पक्ष कसा वाटतोय तुम्हाला? आम्हाला आमच्यासाठी तरी चांगला आहे. लाडक्या बहिणीसाठी त्यांनी आमच्यासाठी हे दिलेलं आहे, योगदान दिलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला
त्यांची मदत आहे. आम्ही त्यांना पाठिंबा आहे. उज्ज्वल गॅस दिलं आहे, इतर ह्याच्यात दिलं आहे, धान्य सगळं दिलं आहे. परत गावासाठी गरिबासाठी तो धावून येणारा किंवा पाणी म्हणा, स्कीम पाण्याची काही म्हणा, सगळ्यासाठी करणारा आहे. म्हणून आमचा त्यांना पाठिंबा आहे. काय आहे पेरनोली जिल्हा परिषद मतदारसंघात गुलाल कोणाचा आहे यावेळी? यावेळी जयवंतदादांचं आहे. जयवंतदादांचा आहे. हां, त्यांचा काय? त्यांनी इकडे आमच्याकडे भरपूर कामं केलेली आहेत, त्यामुळे त्यांचा इथं जास्त हे आहे. आणि गावात कशी आहे चर्चा? गावात पण चांगली चर्चा आहे. काय गावात त्यांनी कायम इथला पंचकृषीमध्ये ती चांगली वट आहे. त्यांनी कामं पण बरेच केलं. आमच्या गावाला पण 2 कोटीचा निधी दिलेला आहे, त्यामुळे आम्ही त्यालाच हे करणार. शेवट आता काय शेवटच दिवस राहिलेला अगदी होय, 2 दिवस राहिले. होय 2 दिवस झाले. तरी काय गावात असं काय आहे काय वातावरण? गावात त्यांचं वातावरण भरपूर आहे, चांगलं आहे. त्यामुळे आम्हाला तरी गॅरंटी वाटते की तेच येतील. मामा काय कसं काय वातावरण पेरनोली जिल्हा परिषद? वातावरण बऱ्यापैकी आहे. आणि जेवणच्या बाबतीत बोलायला गेलं तर ज्येष्ठ नागरिक असतील, नवीन युवक असतील किंवा महिला असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांच्यासाठी भरपूर त्यांनी काम केलेलं आहे. आणि आमच्या शिरशी गावातनं त्यांना तर आम्ही 100% देणारच आहे. आणि बऱ्यापैकी ते आता तुम्ही बघितलं असाल, तुम्ही पश्चिम भागात बघितलं असाल, पूर्व भागात बघितलं असाल, तर बऱ्यापैकी काम केलेलं आहेत. आणि कोणी म्हणजे कोण असं हे नसतानासुद्धा जेवणसुद्धा एवढा निधी आणला आहे की लोकांसाठी गावातली गटारं असतील किंवा रस्ते असतील, ही सार्वजनिक कामं असतील एवढी बऱ्यापैकी त्यांनी केलेली आहेत. आणि त्यांच्यासाठी आम्ही मतदान करायसाठी आम्ही गावात म्हणजे आपल्या भागातली लोकं असतील, पेरली मतदारसंघातले, ती लोकं आमची बऱ्यापैकी त्यांच्या पाठीमागं आहेत. आणि निवडून देण्यासाठी आम्ही ते पूर्ण ताकदीने उतरलो त्याच्यामध्ये. आम्ही कुठल्या पेक्षाचे असे काय हे देणे त्याच्यात, पण आम्ही जेवणासाठी पूर्ण रात दिवस त्याची झटासाठी उठला होता. त्यासाठी हा गुलाल शेवटी आमचाच आहे आणि तो उडवायसाठी आमची ताकद आम्ही ठेवलेली आहे. पण कसं झालं आहे, आता इस्रोमुळे केसरी एका साईडला येते मोठे नेते आहेत, म्हणजे ते आता पहिल्यापासून इथं जिल्हा परिषद 2-3 वेळा उभारलेले असतील किंवा सुधीर असते ते नवीनच आहे आणि जेवण बी नवीनच आहे. आता लढाई फक्त दोघांमध्येच आहे, जयवंत आणि सुधीर देसाई यांच्यातच आहे. मग विष्णू केसरकरांचं कसं आता असेल त्यांची ताकद कुठं वापरतील काय वापरतील ते आता त्यांना माहिती आहे. मी पहिले मतदार म्हणून सांगतो आहे की हा विजय फक्त जयवंतचाच आहे. एवढं कसं काय खात्रीने सांगू शकतो? खात्री म्हणजे अंदाजानं सांगतो की बाबा तो माणूस एवढा फिरला आहे रात दिवस की खतरनाक. त्यानं एवढी कामं केली आहेत, काय केलं आहे लोकांना माहिती आहे. लोक आम्हाला बोलतात की बाबा हां जेवण एवढं काम केलं आहे की आपण असं करायला पाहिजे, यासाठी आम्ही तयारच आहे. आता मग एवढ्यासाठी जेवण एवढी कामं केल्यात, त्यामुळे मग आता काय पुढं आणि काय बोलून सांगणार आम्ही. पेरनोली जिल्हा परिषद मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर 3 पक्षाचे 3 उमेदवार दिलेले आहेत. तिरंगी लढत आहेत, भाजपचे आहे, शिवसेनेचे आहे, राष्ट्रवादीचे आहे. असं असताना कोण विजय होईल असं वाटतं तुम्हाला? माझ्या मते तरी BJPचे जयवंत मसनू सुतार हे विजय होतील असं हमखास, म्हणजे म्हणाय गेलं तर ते खरंच आहे, तेच होणार आहेत. त्यांचं काम सध्या उत्कृष्ट आहे. कोणत्याही पदावरती नसताना त्यांनी 36 कोटीच्याहून अधिक निधी त्यांनी आणला. आमच्या गल्लीतील गटरंसुद्धा त्यांनी केली, म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी काम केलं आहे. त्या ह्याच्यानं मी त्यांनाच मत पण त्यांनाच देणार आणि विजयी पण तेच होतील अशी खात्री आहे मला. आणि आमची युवा पिढी पण म्हणाय गेलं तर बऱ्यापैकी त्यांच्या बाजूला वळलेली आहे आणि ते सपोर्टसुद्धा खूप जास्ती युवा पिढीला करतात असं आहे. म्हणजे असं असण्याचं कारण काय? पूर्ण युवा पिढी त्यांच्या मागं आहे म्हणताय तुम्ही. युवा पिढी म्हणजेच कसं, आता युवा पिढीसाठी लागलेल्या गरजा म्हणा नाहीतर काही असतील ते सर्व काही ते बघतात. म्हणजे बऱ्यापैकी त्यांचा सपोर्ट आहे युवा पिढीला आणि आहेत. कामसुद्धा त्यांचं बऱ्यापैकी चांगलं आहे त्याच्यात. आमच्या मतदारसंघात कमळच फुलणार 100% आणि गुलाल हा कमळाचाच उडणार. कसं काय वाटतं? कारण जयवंत अण्णांनी शिवाजी भाऊंच्या सपोर्टमुळे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावात तसेच आमच्या पंचकृषीतील बहुतांश गावात भरपूर निधी दिला आहे. आमच्यासारख्या छोट्या गावात मेंडोली गावात जवळपास त्यांनी 1,80,00,000 निधी दिला आहे. सत्तेत नसताना किंवा कोणतेही पद नसताना जयवंत अण्णांनी 1,80,00,000 निधी देऊन आमच्या गावकऱ्यांची सगळ्यांची मने जिंकलेली आहेत. तर सत्तेत नसताना ते एवढे करू शकतात, तर सत्तेत आल्यानंतर त्यांनी भरपूर निधीचं आश्वासन दिलं आहे आणि आम्हाला ते आश्वासन पूर्ण करतील याची आम्हाला सर्व गावकऱ्यांना खात्री आहे. त्यांचा विजय होईल असं वाटतं की? 100% विजय होणार. कारण तो आपल्या जनसामान्यातला व्यक्ती आहे आणि त्यांनी केलेल्या विकास कामांची पूर्तता सर्व गावांनी पाहिली आहे. तसेच पंचकृषीतील सर्व लोकांना त्यांची माहिती आहे. सर्वसामान्यातला नेता आहे, त्यामुळं 100% कमळ फुलणार.
याच्यापूर्वी पण भाजपचा झेंडा होता आणि आता इथून पुढून भाजपचा झेंडा राहणार आहे. कारण का आमच्या ह्या पूर्व भागामध्ये पूर्ण सर्व काही कामं जी आहेत आमदारांच्या माध्यमातून जयवंतदादांनी प्रत्येक गावामध्ये पोचून स्थानिक लोकांपर्यंतचा जे काय अडीअडचणी आहेत त्यांना त्यांनी मदत केली आहे. रस्ते असून देत, गटारे असून देत, गावातील महिलांचे काही अडचणी असतात की काही योजना आहेत याबाबत त्यांनी भरपूरपणे सहकार्य केले आहे. त्याबरोबर समीर पारदे यांनीसुद्धा आमच्या पंचकृषीमध्ये बरंच योगदान आहे. त्यांचं योगदान काय सांगण्यासारखं नाही आहे अशा परिस्थितीत आहे आमचा इकडचा पूर्व भाग असा आहे. ह्याच्यामध्ये लाकडवाडीपासून सर्वसाधारण आमचा हत्तिवडे, मेंडोली, बोलकेवाडी, होनेवाडी हा जर भाग जर पकडला तर जयवंतदादांना आम्ही 85 ते 90% आम्ही सहकार्य करून आम्ही त्यांना बाहेर काढणार आहे आमच्या भागातून असं आहे. एवढं सहकार्य आहे आमच्या भागातून आहे. त्यांनी कामं केली आहेत. पाटील साहेबांनी, शिवाभाऊंनी पण आमच्या भागामध्ये येऊन बरीच कामं, आता आमच्या एका मेंढोली गावाचा जर विचार केला तर जवळजवळ 1.5 कोटीची कामं आणि त्यांनी केली आहेत. आणि जयवंतदादाच्या माध्यमातून एक 50 ते 60 लाखाची कामं म्हणजे सर्व 2 ते 2.25 कोटीची कामं एका गावासाठी केली आहेत. आमच्या एक ग्रामपंचायत आहे मेंढोली बोलकेवाडी ग्रामपंचायत, ह्या ग्रामपंचायतीसाठी त्यांनी सर्व काही केलेलं आहे. त्यामुळं आमच्या याच्यातून एकमताने येणार. आता काही असतात की विरोध करायचा म्हणून करतात, त्यांना बाहेर येऊन बोलण्याला काही लोकांना काही चान्स नाही आहेत. पण ते हाय आपला पक्ष आहे, काही कॉन्ट्रॅक्ट्स असतात काय असतात त्याच्यामुळे ते करत आहेत. पण प्रत्यक्षात तोंडासमोर येऊन प्रचार करणारे अजून इथं कोण आलेले नाहीत आमच्याकडे असा विषय आहे. पेरनोली जिल्हा परिषदची जर मॅचचा विचार केला आपण, या मॅचमध्ये कोण जिंकेल? पेनोर जिल्हा परिषद मॅच बघायला गेला तसं तिरंगी मॅच आहे. पण या मॅचमध्ये विजय हा कंबळाचाच होईल. 100% कंबळ आपल्या पेनोर जिल्हा परिषदमधून जयवंतदादा सुतार यांचं निवडून येईल. असं का वाटतंय तुम्हाला? कारण त्यांनी केलेली कामं आता बघायला गेलं तर आमच्याच गावासाठी त्यांनी 2 लाखाचा निधी आणून दिला. आणि त्यांनी आश्वासन दिले की मी जर का निवडून आलो तर मेंढोली गावामध्ये जे आमचं ग्राउंड आहे पोरांना खेळण्यासाठी ते मी एकदम चांगलं आणि स्वच्छ करून देईन ग्राउंड, हे सर्व त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. आणि आमच्या गावाच्या तरुण पिढीचा सर्व तरुणांचा सपोर्ट हा जयवंतदादा सुतार यांनाच आहे. 9 तारखेला काय असेल? 9 तारखेला 100% पेनोर जिल्हा परिषदमध्ये कमळच फुलणार हे 100% आहे. पेरनोली जिल्हा परिषद मतदारसंघात विजय कोणाचा आहे? मला तरी वाटतं की भाजपचंच निवडून येईल. कारण जर बघायला गेला तर आमच्या गावात आणि बाकीच्या गावातसुद्धा देखील बहुतांशी जणांचा सपोर्ट जो आहे तो भाजपलाच आहे. आणि जर आता मी स्वतः सांगतो की आता मी यूथ आहे, त्यामुळं यूथचा जो सपोर्ट आहे ना तो त्यांनाच आहे. कारण कधी पण असू देत BJP आणि जयवंतदादा हे आम्हाला काही पण गोष्टी असू दे सपोर्ट करतात. जसं की क्रिकेटच्या मॅच असू दे ते आम्हाला विचारतात, स्वतःहून विचारतात की तुम्हाला काय गरज लागते काय किंवा काही. तर बहुतांशी युवक आहेत ते त्यांच्या सपोर्टलाच आहेत असं माझं मत. 9 तारखेला निकाल काय असेल तुमचा जर सगळं भागातला विचार केला तर? भागातला विचार केला तर 9 तारखेला निकाल जो आहे तो भाजपच्याच ह्याच्यामधून येईल, सपोर्टमधून येणार. भाजपच्या ह्याच्यात? हो 100%. असं काय वाटतंय तुम्हाला? बघायला गेला की आता मी बहुतांश जागे जातो आहे की जे यूथ आहे आणि जे एल्डरली पीपल आहेत ते पण सपोर्ट त्यांना ज्यांचा असेल तर तो भाजपलाच आहे. निवडणुकीची एकदम शेवटच्या टप्प्यात आले तर तुम्ही काय वाटते तुम्हाला कोण निवडून येईल? आम्ही आमच्या गावचा विकास ज्यांनी केला त्यालाच आम्ही निवडून देतो. जयवंत मसनू सुतार. हां, ते निवडून येतील असं वाटतंय तुम्हाला? बघू आता, आमच्या ह्यानं आम्ही प्रयत्न करतो, बघू काय होईल. पण असं का वाटतं की ते येतील निवडून किंवा त्यांना चांगला प्रतिसाद आहे लोकांकडून? त्यांनी केलंयच तसं, म्हणजे गावच्या मोऱ्यांचं गटारांचं काम केलंय, चांगलं केलंय. तरी तुमच्या महिलांच्या मध्ये काय काय चर्चा आहे? महिलांच्या मध्ये आहेच की असं म्हणजे आपल्यासाठी थोडाफार हे दिलं, महिलांना प्रोत्साहन दिला, असं म्हणजे महिलांनी आहेच की.